नमस्कार, एशियन न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। पिंपळनेर येथील ती हस्ती कोऑपरेटिव्ह बँकेच्या 31व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने वेगवेगळ्या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। बँकेतर्फे मोतीबिंदू तपासणी तसेच रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले। बँकेचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय हस्तिमलजी जैन यांची प्रेरणा घेऊन स्थापन झालेल्या हस्ती बँकेतर्फे दरवर्षी सामाजिक बांधिलकी जपत वेगवेगळ्या उपक्रमांचे आयोजन करण्यात येते। समाजाचे देणं लागतो या भावनेतून बँकेतर्फे या उपक्रमांचे आयोजन होते। बँकेचे प्रेरणास्थान स्वर्गीय शांतीलालजी जैन आणि स्वर्गीय कांतीलालजी जैन नेहमीच समाजहितासाठी काम करीत असत। त्या अनुषंगाने प्रत्येक शाखेचा वर्धापन दिन बँकेचे चेअरमन बोर्ड ऑफ मॅनेजमेंट मदनलालजी जैन, बँकेचे अध्यक्ष कैलासजी जैन आणि किशोर जैन यांच्या मार्गदर्शनाखाली साजरा करण्यात आला। धुळे येथील नवजीवन ब्लड बँक यांच्या उपस्थितीमध्ये पिंपळनेर आणि परिसरामधील 107 रक्तदात्यांनी शिबिरामध्ये रक्तदान केले। कांता लक्ष्मी नेत्रालयाच्या सहकार्याने मोतीबिंदू तपासणी शिबिरामध्ये 171 लोकांनी सहभागी होत तपासणी करण्यात आली। त्यात 37 रुग्णांची ऑपरेशनसाठी निवड करण्यात आली। बँकेतर्फे विनामूल्य ऑपरेशनची व्यवस्था करण्यात येणार आहे। कार्यक्रमाच्या प्रसंगी ग्राहक जागृती मेळाव्याचे उद्घाटन पिंपळनेरच्या नगराध्यक्षा डॉक्टर योगिता चौरे, रक्तदान शिबिराचे उद्घाटन सुरेखा गोगड तसेच मोतीबिंदू शिबिराचे उद्घाटन शोभा कोचर यांनी केले। या प्रसंगी सुरेखा भावसार, शालिनी कोठावदे, लता बोधानी, सुवर्णा गोगड आदी उपस्थित होते। कार्यक्रमासाठी पिंपळनेरच्या नगराध्यक्षा चौरे यांच्यासोबतच डॉक्टर जितेश चौरे, उपनगराध्यक्ष योगेश नेरकर, शिवसेना गटनेते नगरसेवक ॲडव्होकेट ज्ञानेश्वर एखंडे, बांधकाम सभापती राजेंद्र शिरसाट, पाणी पुरवठा सभापती डॉक्टर विनोद कोठावदे, स्वच्छता सभापती डॉक्टर प्रशांत बागुल, महिला बाल कल्याण सभापती प्रज्ञा बाविस्कर, नगरसेवक डॉक्टर दयानंद कोतकर, गणेश खैनार, नगरसेविका आशा पगारे, मनीषा ढोले, माया पवार तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। याचवेळी बँकेच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून ग्राहक जागृती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाचे उद्घाटन नगराध्यक्षा डॉक्टर योगिता चौरे यांनी केले। मान्यवरांनी यावेळी उपस्थित लावले। यावेळी उपस्थितांनी आपले मनोगत व्यक्त केले। पिंपळनेर पोलीस स्टेशनचे API किरण बर्गे यांनी सायबर क्राईममध्ये होणाऱ्या वेगवेगळ्या अडचणी, लोकांची होणारी फसवणूक कशी कमी करता येईल या संदर्भात मार्गदर्शन केले। सर्व सदस्य आणि मान्यवरांनी यावेळी बँकेला शुभेच्छा देत आपले मनोगत व्यक्त केले। या कार्यक्रमाच्या निमित्ताने दरवर्षी राबवण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या उपक्रमांना पिंपळनेरकरांकडून मिळणारी उपस्थिती ही मोलाची आहे। यावेळी दिलीप बधान, सुभाष साका, भालचंद्र दुसाने, निलेश कोठावदे, सुभाष कोठावदे, देवेंद्र कोठावदे तसेच बँकेचे सभासद आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। बँकेचे संचालक संजय दुगड यांचे शिबिरासाठी मोलाचे सहकार्य लाभले। बँकेचे कर्मचारी संदीप पाटील, भूषण पगारे, कावेरी दुसाने, उज्ज्वल कोठावदे, योगिता गवळी, इंदिरा मारणार, रोहित हिरे, पवन निकम, जितेश क्षीरसागर, साहेबराव नगराळे, चंद्रकांत सोनार, सचिन कोठावदे, चेतन कोतकर आदी कर्मचाऱ्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले। एशियन न्यूजसाठी प्रतिनिधी सुभाष जगताप, साक्री तालुका। धन्यवाद। पण इंटरनेट बँकिंगच्या सुविधा नसतानाही आपल्याला एवढ्या फास्ट सुविधा पिंपळनेरमध्ये मिळत होत्या की आम्हाला त्या वेळेपासूनच कौतुक आहे। कारण या बँकेमध्ये कधीही आम्हाला थांबायची गरज पडली नाही किंवा कधीही येऊन वेट करायची गरज पडली नाही की या गोष्टीसाठी तुम्हाला थांबावं लागेल। कारण की सगळे आपलं परिवार असल्यासारखं वाटत आणि सहकार्याची भावना सगळ्यांची खूप चांगली असायची। त्यांच्या आरोग्याकडेही त्यांचं तेवढंच लक्ष आहे। कदाचित पिंपळनेरमधली पहिली बँक आहे की जे विविध उपक्रम नेहमी गाजवत असते आणि नुसती ग्राहक गोळा करण्यापेक्षा आर्थिक त्यांची बाजू बघण्यापेक्षा त्यांना एक कुटुंब म्हणून त्यांची जबाबदारी म्हणून त्यांच्या आरोग्याचीही तेवढीच काळजी घेत रक्तदान जे जगात चालू केलंय त्याबद्दल मी त्यांचे खूप आभार मानते आणि त्यांचे कौतुक सगळ्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देते। धन्यवाद।
साहेबांबद्दल माहिती द्यावी ही जागरूकता कशी आहे त्याबद्दल थोडेसे तर मला इथं सांगितलं की बा सायबरच्या संदर्भात आपण थोडंसं नॉलेज घ्या. वास्तविकता बघितलं तर त्यांनी त्यांच्या पॉम्पलेटमध्ये सगळं दिलेलं आहे. तरी काही सांगायच्या गोष्टी असतात जसं फक्त हे OTP न देणे वगैरे वगैरे नाही, एक डिजिटल कमी काळात मला वाटतं इतर ज्या शाखांमध्ये त्या शाखांमध्ये पिंपळचं नाव नक्कीच मोठं असेल आणि व्यवसाय देखील मोठा असेल आणि त्यामुळेच त्यांची सेवा त्यांच्या हातून खूप चांगली झाली. मी या बँकेच्या या सर्व उपक्रमांना धन्यवाद देतो आणि त्यांचं आपल्या गावाच्या वतीने देखील आभार मानतो की त्यांनी अशा सुविधा आपल्याला दिल्या. डॉक्टर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे स्वच्छ आणि पर्यावरणपूरक अशा काही सेवा सुद्धा मला वाटतं डस्टबिन वगैरे वाटप आपलं झालं होतं तशा द्याव्यात. मी पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र. म्हणजे काय तर तुम्हाला फोन येणार आणि सांगणार की बुवा तुमचे असे भाऊ आहेत त्यांनी गुन्हा केला किंवा तुमच्याकडून काहीतरी गुन्हा झाला, तुम्हाला अटक होईल, असं होईल तसं होईल, तुमची इतक्या वर्षाची त्याला शिक्षा आहे आणि या गोष्टी सांगतात. आणि त्यात काय असतं ते इतका कमी वेळात अशा प्रकारे पटवून देतात की अटक म्हणलं का पहिलेच माणूस घाबरून जातो की नको बाबा, त्या बदल्यात ते पैसे मागतात. मग